तर रामकृष्ण हरी मंडळी. तर चला, कोकणामध्येच नुसतं फणसाचं झाड नाही पाहायला भेटत, तर आपल्या भागातसुद्धा फणसाचे झाडं काही ठिकाणी आहेत. तर आमच्या शेजारचेच एक मामा आहेत, तर त्यांच्याकडे एक फणसाचं झाड आहे. एक फणसाचं, त्याला 2 फणस आलेत आणि खूप मोठे मोठे आहेत. नुसतं फणसाचंच नाही तर रामफळ, आंबा, सीताफळ, अगदी नारळ, इतकं छान त्यांनी पटांगण सजवलं आहे ना, खूप छान. मुलांना खेळायला पावसाळ्याची किती घाण असते कडनी, पण त्यांनी बघा किती निर्मळ केलेलं आहे. त्यांची लहान लहान मुलं आहेत तिथं आणि अगदी पावसाळ्यासाठी सरपण बिरपण सगळे व्यवस्थित केलं आहे. तर आम्ही गेलो होतो या आत्याबाईंना भेटायला. यांचे 3 ब्लॉकेज झालेत, तर एक ऑपरेशन झालं आहे, त्यातून ह्या एकदम व्यवस्थित झाल्यात आता. तर त्यांचे बाबा आहेत पंढरपूरमध्ये, तर त्यांच्या लेका सुनांनी त्यांची इतकी काळजी घेतली आहे ना, खूप काय करतात आणि देव त्यांना लवकरात लवकर बरं करो. अगदी बाबा यायच्या आधी त्या चांगल्या होत.